मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी उपेंद्रने हे कृत्य का केलं याबाबत आरोपीकडे चौकशी करायची असल्यानं पोलिसांनी कस्टडीची मागणी केली। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आलाय। उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे। उपेंद्र पावसकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली असून पावसकरवर या आधी देखील 2 ते 3 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेची बैठक संपलेली आहे आणि यानंतर आता अधिकारी बोलतायत। पत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। ही पहिली मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो। दुसरी मागणी आणि आमचं जे काही एकमत झाले सगळ्या विषयावर त्याप्रमाणे 1967 पासून आता यामध्ये एसी आणि बीसी असं 2 विषय आहेत। न्यायमूर्ती शिंदे समितीच्या पूर्वी वितरित झालेले प्रमाणपत्र आणि शिंदे समितीनंतर वितरित झालेले प्रमाणपत्र तर राज्य सरकारनं सरसगट 58 लाख नोंदी आणि प्रमाणपत्र असं न म्हणता किंवा असा जो काही संभ्रम विशेषतः नामदार छगन भुजबळ पसरवत आहेत त्या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे। तिसरी मागणी आमची अशी आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे आणि उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची एससीबीसीचे जे काही आरक्षण आहे ते पेंडिंग आहे। या संदर्भामध्ये मराठा आरक्षण विषयक जी उपसमिती आहे ही यासाठी त्या ठिकाणी नेमलेली आहे। त्यांनी या संदर्भात काळजी घेतली पाहिजे, वकिलाबरोबर मीटिंग घेतली पाहिजे, योग्य वकील लावले पाहिजेत। म्हणून आमची मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाचं एक जे काही आमचं शिष्टमंडळ आहे त्याबरोबर त्यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमिती असेल यांची एक बैठक या ठिकाणी तातडीने लावली पाहिजे आणि त्या पद्धतीची बैठक राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली पाहिजे। अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो। पुढची मागणी अशी आमची की परवाच्या ओबीसी आरक्षण विषयक उपसमितीच्या नंतर मान्य छगन भुजबळ साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ओबीसीला आणि मराठ्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटी यामध्ये काही तफावत आहे। मराठ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जातात म्हणजे 25,000 कोटी रुपये दिले आणि ओबीसीला केवळ 2,500 कोटी रुपये दिले। अशा पद्धतीची आकडेवारी जी समाजामध्ये तेढ वाढवणारी आहे ही त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली। आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारनं या संदर्भामध्ये तातडीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि भुजबळ साहेब जे म्हणतायत प्रत्येक मुद्दाचे मांडतायत सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये, खाडाखोडीच्या संदर्भामध्ये, मराठा समाजाला जे काही फंड दिलाय आणि इतर समाजाला जो फंड दिलाय, महामंडळाला जे पैसे दिलेत याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि राज्य सरकारच्याच 2 समित्या विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सामाजिक विद्रोह, सामाजिक दुही आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय तो तातडीने थांबावा। त्यासाठी स्वच्छपणे ही सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे। यापुढचा आमचा मुद्दा असा आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट राज्यामध्ये कुणीही करू नये, केलं जाऊ नये या पद्धतीची यामध्ये राज्याची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे। परंतु गेल्या काही दिवसामध्ये जाणीवपूर्वक 2 समाजामध्ये भांडणं लागले पाहिजेत, तेढ वाढली पाहिजे या पद्धतीनं मराठा समाजाच्या भगिनीच्या संदर्भामध्ये प्राध्यापक नसलेला आणि प्राध्यापक म्हणून सांगणारा लक्ष्मण हाके काही वक्तव्य करतोय। माझं मान्य देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की मराठा समाज आरक्षणात गेलाय का? गेलेला नाही, तरीही ओबीसीचे मराठ्याचे विवाह लावा अशा पद्धतीची मागणी हे हाके महाशय करतात। तर हाके महाशयाला माझी पहिली मागणी आहे ओबीसी मध्ये ज्या काही 340, 45, 50 जाती आहेत यांचे तरी आंतरजातीय विवाह होतात का? तर त्यांनी त्या पद्धती